कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। ठाकरेंच्या शिवसेनेतील कोकणातल्या 3 नेत्यांची हकालपट्टी। माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाष बने आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानात शिंदेंची जाहीर सभा। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुभाष बनेंचा पक्षप्रवेश होणार। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश। आमदार किरण सावंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार। देशमुख हत्या प्रकरणात बीड प्रशासनाशी चर्चा करणार। बीडचा मुद्दा संसदेत मांडल्याची सुळेंची माहिती। भाजपा आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी धसांकडून भेट, तर बावनकुळेंच्या घरीही मुंडे धसांची 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती। बीड प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र सुरू। धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर मी ठाम, आरोपींना फाशी होईपर्यंत मागे हटणार नाही। मुंडेंच्या भेटीनंतरच्या टीकेला सुरेश धसांचं प्रत्युत्तर। सुरेश धस कधीही पलटी मारतील, बीडचे लोक मला सांगायचे। धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला, जनता त्यांना क्षमा करणार नाही। संजय राऊतांचा निशाणा। बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमधील मनभेद दूर करू। धस मुंडेंनी एकत्रित काम केल्यास देशमुखांना अधिक चांगला न्याय मिळेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले, बोलले, काय झालं यापेक्षा धस पुढे काय करतील हे महत्त्वाचं। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। भाजपा इतकी मोठी की कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटना पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीपूर्वी नाशकात मनसेला पुन्हा धक्का। 25 ते 30 पदाधिकारी भाजपात जाणार। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षात गळती सुरूच। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार घेणार। भाजप संपर्क प्रमुख म्हणून ठाणेकरांच्या समस्या जाणून घेणार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप पक्षवाढीवर नाईकांचा भर। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल। तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून बंदी। सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास। गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली। अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र। म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्या। आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला। 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत, महिलेचा आरोप। गोरेगावच्या पत्राचाळीतील घरांसाठी 16 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारीला सोडत। पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार। जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। TV9 कडे तडे गेलेल्या शिळांना काचा चिकटवल्याचा प्रकार समोर। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार। भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। राज्यात जीबीएस आजाराचे 5 बळी। नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूत उपचारादरम्यान मृत्यू, तर सांगलीच्या मिरजेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता कोल्हापुरातून राज्यव्यापी एल्गार। येत्या 20 फेब्रुवारीला कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक होणार। 12 जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार। अटल सेतू आज रात्री 11 वाजेपासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद। MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार। जळगावच्या सराफा बाजारात चांदी 98,300 रुपयांवर। चांदीच्या दरात 2 दिवसात 3,000 वाढ, तर सोन्याचे दर 86,300 रुपये प्रतितोळा। पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी 3 दिवस बंद। भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार। शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण। अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर 19 मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार। इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून सुनीता परतणार, तर मागील 8 महिन्यांपासून दोघंही अवकाशात अडकलेले।
Cancer Healer Center, a new beginning.